मंडळी, मार्गशीर्ष महिना म्हटलं की दत्तभक्तांना चाहूल लागते ती म्हणजे दत्त जयंतीची. तर अशा या पवित्र महिन्यात मी भेट दिली अशाच एका दत्तक्षेत्राला. प्रवरा नदीच्या काठावर वसलेलं हे दत्तक्षेत्र संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या मध्यावर आहे आणि पुण्यापासून फक्त 250 किलोमीटर वसलेलं हे क्षेत्र संत किसनगिरी बाबा यांनी स्थापन केले. तर मी पोहोचली आज श्री दत्त क्षेत्र देवगड येथे. नेवासा फाट्यापासून 5 किलोमीटर अंतरावर आत गेल्यावर ही भव्य अशी आपल्याला कमान दिसते. प्रवेशद्वारापासून आत गेल्यावर फ्री पार्किंगची सुद्धा सोय इथे उपलब्ध आहे. मंडळी, दत्त जयंती जवळ आली आहे, त्या निमित्ताने मला श्री क्षेत्र देवगड येथे येण्याचा योग आला. तर तुम्हाला मी त्याचं मंदिर दाखवते. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून आत गेल्यावर सुरुवातीला मला छोटी लोखंडी भांड्यांची तसेच दगडी भांड्यांची दुकानं दिसली. जवळच भक्त निवास आणि जेवणाची ही. दत्तभक्त संत किसनगिरी बाबा यांना दत्त महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी हे मंदिर स्थापन केलं. इथे प्रत्येक गुरुवार, एकादशी, महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. इथे डॉगेश भाई आरामात झोपलेत. दत्त जयंती असल्या कारणाने आतून भजन आणि कीर्तनाचा आवाज कानी येत होता. मुख्य कमानीवर दत्तप्रभूंच्या आयुष्यातील काही प्रसंग हे शिल्पातून कोरले होते. मध्यभागी मंदिर आणि त्याच समोर गायीची ही सुबक अशी मूर्ती स्थापन करण्यात आली होती. मंदिराची वास्तू ही अत्यंत सुबक आणि देखणी वाटली. मंदिराचं काम हे संगमरवरी असून त्यावर कळस हा 4 फुटाचा आहे
आणि अत्यंत आकर्षक आणि जागृत अशी दत्तमूर्ती इथे आहे. मग दर्शन घेऊन बाहेर पडल्यावर एका आजोबांनी या स्थानाचं महात्म्य आम्हाला सांगितलं. जवळच इथून प्रवरा नदी वाहते. मंदिराच्या मागच्या बाजूला प्रवरा नदीचं पात्र लागतं. तिथे नौका विहाराचीही सोय केलेली आहे. दत्तप्रभूंच्या जयंतीनिमित्त मंदिरामध्ये सेवेकऱ्यांची लगबग चालू होती. मंदिर परिसरातच हनुमंताचं, शनी महाराजांचं, सिद्धेश्वर तसेच गणेश आणि गोरक्षनाथांचं मंदिर इथे दिसलं. मंदिर इतकं सुंदर आणि छान होतं की तिथून निघावंसंच वाटत नव्हतं. तुम्हीही दत्तभक्त जर असाल तर हे मंदिर तुम्हाला पाहायलाच हवं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.